नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटर. तर महाराष्ट्र राज्य मंडळानं 12वीच्या निकालानंतर IIT NIT प्रवेशास पात्र होण्यासाठी जे काही टॉप 20% जाहीर केलेले आहेत, ते जाहीर केलेल्या पर्सेंटेज मध्ये आपल्याला काही चुका आढळत आहेत, काही दुरुस्तीची गरज त्यामध्ये दिसते. तर नेमकं त्यांनी काय चुका केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काय दुरुस्ती केली पाहिजे ह्याबद्दलची सविस्तर माहिती, डिटेल चर्चा करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी, पालक, टीचर, शिक्षक आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. ह्याच्यामधनं जी काही माहिती तुम्हाला समजते आणि पटते, त्या माहितीच्या आधारे आपण शासनाकडे आणि न्यायालयाकडे याबद्दल न्याय मागणं अत्यंत गरजेचं आहे. हा मुद्दा नेमका काय आहे, हा इश्यू नेमका काय आहे, हे एकत्रितपणे समजण्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला एका प्रेझेंटेशनद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया, या वर्षी 2026-27 रोजी महाराष्ट्र राज्य मंडळाने दिनांक 7 मेच्या आसपास, 7-8 मेच्या आसपास टॉप 20% यावर्षी जाहीर केलेले. त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता की 359 म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी 359 आणि मागच्या वर्षी जनरल कॅटेगरीसाठी 361 असा कट ऑफ त्यांनी जाहीर केला होता. परंतु आपल्याला इथे दिसते की ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा जनरल पेक्षा जास्त. त्याचं सिंपल जर एक मिनिंग बघितलं तर आपल्या राज्य मंडळाने काय केले, 359 पेक्षा जास्त मार्क पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना, ज्याच्यामध्ये सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आले, त्या सर्व विद्यार्थ्यांना IIT NIT प्रवेशास पात्र केला आहे. परंतु ती ओबीसी मध्ये 367 पुढच्या मुलांना पात्र केलेला आहे. आता यामध्ये काय झालं, हा कट ऑफ ओबीसीचा कट ऑफ ओपन पेक्षा जास्त जाहीर केल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 366, 65, 64, 62, 63, 61, 60, 59 एवढे मार्क आहेत, ओबीसीचे विद्यार्थी ह्या अशा जाहीर केलेल्या कट ऑफ मुळे ती मुलं अपात्र झालेली आहेत. ह्या जाहीर केलेल्या कट ऑफ मुळे त्यांना IIT ला ऍडमिशन मिळत नाही, NIT ला ऍडमिशन मिळत नाही. तेव्हा आता राज्य मंडळाने नेमकं काय चूक केली, असा कट ऑफ काय जाहीर केला, किंवा सोपं असं नाही करायला पाहिजे. इथे आपण बघू शकतो की 359 वरच्या सर्व विद्यार्थ्यांना, ज्याच्यामध्ये ओबीसी, SC, ST, EWS सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये आले, तर 359 वरचे जर सर्व विद्यार्थी पात्र असतील तर इथे हा कट ऑफ देखील 359 येणं अपेक्षित आहे. ऍटलिस्ट तो 359 येणं अपेक्षित आहे. आता त्यामध्ये अजून काय असू शकतं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 359 तर ही चूक तर दुरुस्त करायलाच पाहिजे, पण ऍक्च्युअली कट ऑफ कसा मोजला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलपणे पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा टॉप 20% कॅटेगरी कट ऑफ म्हणजे काय. टॉप 20% कॅटेगरी कट ऑफ म्हणजे कॅटेगरी वाईज टॉप 20 मुलांची यादी तुम्हाला द्यायची असते. ओके, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आता इथे आपण बघूया, सपोज एक सिंपल एक्झाम्पलने आपण इथे बघूया की 1000 मुलांनी जर एक्झाम दिली असेल, जनरल कॅटेगरीमध्ये 1000 मुलांनी एक्झाम दिली, म्हणजे ओव्हरऑल जनरल कॅटेगरी म्हणजे त्यात सगळेच मुलं आले, ओपन, ओबीसी, SC, ST सगळेच मुलं आले. जर 1000 मुलांनी एक्झाम दिली असेल, त्यातलं टॉप 20 म्हणजे पहिले टॉप 20 मुलं किती कसे काढायचे, 1000चे 20% काढायचे, म्हणजे पहिले 200 विद्यार्थी. तर 1000 मुलांना आपण उतरत्या क्रमाने, म्हणजे सगळ्याला जास्त मार्क आहे त्याला जास्त, त्यानंतर जसे मार्क्स कमी होतात त्यांना तसं असे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण तयार करून घ्यायचं. त्यानंतर 200वा मुलगा, 20% म्हणजे 200वा मुलगा, तर 200वा मुलाला जे काही मार्क आले असतील त्याला आपण टॉप 20% 1000 मुलांपैकी जाहीर करायचं. इथे तुम्हाला दिसेल की आपण एक्झाम्पल मध्ये बघतोय की 200 मुलाला सपोज 100 पैकी 72 मार्क आहेत, तर ते 72 मार्क म्हणजे टॉप 20% जाहीर करण्यात येतात. आता टॉप 20% जनरल कॅटेगरी 72 म्हणजे ज्या कोण्या विद्यार्थ्याला 72 पेक्षा जास्त मार्क आहेत तो क्वालिफाय असतो, ज्याला 72 पेक्षा कमी आहे तो क्वालिफाय नसतो. ओके, एक सिंपल एक्झाम्पल आहे. आता आपले राज्य मंडळ नेमकं काय करते, हा व्हिडिओ राज्य मंडळासाठी देखील आहे. आपलं राज्य मंडळ नेमकं काय करते, आता आपल्याकडे राज्य मंडळाकडून आलेली अंदाजी कॅटेगरी जी आपल्याकडे आलेली आहे ती आपण इथे बघतोय. ओके, आपल्या राज्य मंडळाकडे 6 लाख पास झालेले, जवळपास 6 लाख विद्यार्थी पास झालेले आहेत जनरल कॅटेगरीमध्ये. आता जनरल मध्ये म्हणजे सर्व एकंदर जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचं टोटल प्रमाण 6 लाख आपल्याकडे आलेलं आहे. 6 लाख विद्यार्थी ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये 12वी सायन्स मध्ये पास झालेले आहेत. आता 6 लाखाचे ओव्हरऑल टॉप 20% कसे काढायचे, तर बघा, पहिल्यांदा 6 लाखाचं टॉप 20 म्हणजे 1,20,000 तुम्ही पकडायचं. इथे मला कॉमा देण्यामध्ये चुकलेलं आहे, पण 1,20,000 मुलाचे जे मार्क्स असतील ते तुम्ही कट ऑफ मार्क म्हणून जाहीर करायचे. तर आपण काय केलं, आता राज्य मंडळाने काय केलं, आपल्या 6 लाख मुलांना उतरत्या क्रमाने ज्या सगळ्यात जास्त मार्क आहे त्याला वर, ज्याला कमी मार्क आहे त्याला खाली, असे पास झालेल्या विद्यार्थ्यांचं रँकिंग त्यांनी करून घेतलं. आता त्यांनी काय केलं, यात जसं 6 लाखाला 20% म्हणजे 1,20,000 विद्यार्थ्याचे मार्क्स त्यांनी कट ऑफला नोट केले, ते म्हणजे 359 मार्क्स आहेत. 359 मार्क त्यांनी नोट केले, तेच तुम्हाला इथे दिसत आहेत, इथे तुम्हाला दिसत आहेत 359 मार्क त्यांनी आपले नोट केलेले आहेत. इथे 359 मार्क त्यांनी नोट केलेले आहेत. ओके, तर त्यांनी 6 लाखापैकी 1,20,000 मुलाचे मार्क्स 359 काढले आणि तो ओपनचा कट ऑफ जाहीर केल्याचं मिनिंग काय होतं, 359 पेक्षा जास्त मार्क पडलेले
सर्व एनीवन स्कोरिंग 59 ऑर अबोव्ह क्वालिफाईज द एक्झाम. ओके, त्यांनी या प्रकारे जाहीर केलेलं आहे. आणि ज्याला 359 पेक्षा कमी कट ऑफ म्हणजे कमी मार्क्स आले असतील त्यांना त्यांनी क्वालिफाय केलेलं नाही. हे जनरल कॅटेगरीसाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी हे सगळं मान्य आहे. ओके, आता पुढील आपण बघूया की ओबीसी साठी नेमकं आपल्या राज्यमंडळाने काय केलेलं आहे. ओबीसी साठी आपल्या राज्यमंडळाने काय केलेलं आहे तर बघा, ओबीसी राज्यमंडळाने काय केलं, आता जे 6 लाख मुलं होते इथे मी अंडरलाईन केलेले आउट ऑफ 6 लाख त्यांनी आपले ओबीसीची संख्या मोजली. त्यामध्ये जवळपास 2,80,000 मुलं त्यांना ओबीसी मध्ये आढळले. आता त्यांनी काय केलं, ह्या ओबीसीची एक लिस्ट काढली, जशी जनरलची लिस्ट काढली होती तशी ओबीसीची लिस्ट काढली आणि त्या 2,80,000 मधलं 20% म्हणजे 56,000वा मुलगा, 56,000वा कॅन्डिडेट. तर त्यांनी काय केलं, ह्या 2,80,000 आधी एका खाली एक उतरत्या क्रमाने लिस्ट काढली. त्यामध्ये 56,000च्या मुलाचे त्यांनी मार्क कट ऑफ नोट केले. ते मार्क्स निघाले 367. ओके, आता यामध्ये काय आहे, पहिल्या 6 लाखामध्ये जे 1,20,000 मुलगा होता आणि ह्या 2,80,000 मध्ये हा 56,000 मुलगा आहे. मार्क जर आपण बघितले आणि ह्या दोन्ही याद्या जर बघितल्या तर हा 367 मार्क्स वाला मुलगा पहिल्या 1,20,000च्या आतच येतो. तर तरी पण बघा इथे आपण बघूया की त्यांनी हा कट ऑफ जो आहे त्याचा कॅल्क्युलेट केला. 367 मार्क त्यांना त्या 56,000 मुलाचे सापडले. पण जसं आपण इथे बघितलंय की जनरल कॅटेगरीसाठी 359 पडले पेक्षा जास्त मार्क पडलेले सर्व विद्यार्थी पात्र आहेत. सेम जरी कट ऑफ 367 आला असेल तर 359 पेक्षा जास्त आहे. पण आपल्या पहिल्या जनरल कट ऑफ नुसार काय जाहीर करण्यात येतं की 359 पेक्षा जास्त मार्क पडलेले सर्व विद्यार्थी आयआयटी प्रवेश पात्र आहेत. तेव्हा ओबीसी देखील त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये येतात. तेव्हा ओबीसीचा कट ऑफ देखील 359 जाहीर करायला पाहिजे. पण मिस्टेकनली आवर बोर्ड डिक्लेअर इट ॲज 367. आपल्या बोर्डाने चुकून फक्त जे आला तो कट ऑफ जाहीर करायचा त्याच्यावर काही विचार न करता त्यांनी हा कट ऑफ असा 367 जाहीर केलेला आहे. जे की जनरलचा कट ऑफ 359 आहे. तर ओबीसीचा कट ऑफ जरी कॅल्क्युलेट करताना जास्त आला असेल तरी तो जसं आपण सर्व विद्यार्थ्यांना 359 वरच्या पात्र केलं तर ओबीसीना देखील आपण त्यात पात्र केलं पाहिजे. ही एक चूक राज्यमंडळाने केली. आता ही चूक आपण ह्याला जरी नॉर्मलाइज केलं, आता ह्या 367 जरी आपण 359 केलं तरी देखील हा ओबीसीवर किंवा सर्व रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना झालेला अन्यायच आहे. तो आपल्याला कसा झालाय समजून घ्यायचंय की आता बघा आपल्या राज्यमंडळाने कसं कॅल्क्युलेट केलं हे आपण बघितलं. कसं कॅल्क्युलेट करायला पाहिजे, कशी संविधानिक पद्धतीने कसं मोजणी केली पाहिजे ते आपण बघूया की आपल्याकडे ज्या ॲक्युरेट मोर करेक्ट मेथड काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं राज्यमंडळाकडे 6 लाख विद्यार्थी आहेत. त्यातले त्यांनी ओपन कॅटेगरीतनं क्वालिफाय करण्यासाठी 1.2 म्हणजे 1.2 लाख विद्यार्थी त्यांनी ओपन मधनं क्वालिफाय केले. आता कॅटेगरीचे कट ऑफ काढण्यासाठी जेव्हा कॅल्क्युलेशन करायचे असतात तेव्हा 6 लाख मधनं जेव्हा ओपनचे मुलं पूर्ण, आता या 1.2 लाख मध्ये सर्व रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी होते पण त्या सगळ्यांनी ओपन मधनं क्वालिफाय केलेलं आहे. तेव्हा संविधानिक पद्धतीने जर आपण मोजलं तर 1,20,000 मधले सर्व मुलं ओपन मधनं क्वालिफाय झालेले आहेत. तेव्हा कॅटेगरीची मोजणी करताना ही संख्या आता मोजायला नाही पाहिजे. तेव्हा ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन कसे करायला पाहिजेत की 6 लाख मुलांमधनं व 1.2 लाख मुलं ओपन मधनं क्वालिफाय झाले ते वगळल्यानंतर उरलेल्या मुलांमधनं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचे. आता प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, आपलं जे जेई ऍडमिशन बोर्ड आहे किंवा जोसा आहे त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी यामध्ये ही मेथड क्लिअरली मेन्शन केलेली नाहीये. पण आपण जर संविधानिक पद्धतीचा वापर केला तर इथे आपल्याला समजेल की 6 लाखामध्ये 1.2 लाख पहिले 20% मुलं ओपन मधून क्वालिफाय झाले. आता बाकीचे कॅटेगरीचे मुलं ओपन मधले मुलं सोडून मोजायचे असतात, त्यांना एकत्र घेऊन नाही. तेव्हा कसं करायला पाहिजे, आता ही योग्य पद्धतीने कसं केलं पाहिजे. आता तुम्ही पहिल्या मेथडमध्ये काय केलं, 6 लाखामधनं ओबीसी 2,80,000 काढले. ऍक्च्युली 4,80,000 विद्यार्थ्यांमधनं तुम्हाला ओबीसी आयडेंटिफाय करावं लागतात. तर आपण ऍझ्युम करतो, आता इथे आपण अंदाजे कॅल्क्युलेशन केलेलं आहे की 6 लाखामध्ये जर 280 ओबीसी असतील तर 4.8 लाखामध्ये 2.2 लाख ओबीसी आपल्याला आढळू शकतात. त्या 2.2 लाख ओबीसीचं टॉप 20% म्हणजे 44,000. म्हणजे काय करायचंय, 4,80,000 मध्ये जेवढे ओबीसी आहेत त्यांची आधी यादी काढायची. जेवढे काय असतील त्याचा 20% मुलगा तुम्हाला कट ऑफ म्हणून नोट करायचा आहे. त्या मुलाचे मार्क्स तुम्हाला ओबीसीचे मार्क्स म्हणून आयडेंटिफाय करायचे. या पद्धतीने मार्क्स काढले तर हा 44,000 मुलगा जे ओपनचे जे जनरलचे आपण 1,20,000 मोजले होते त्या खालचा 44,000 ओबीसी आपल्याला मोजायचा असतो. तो कट ऑफ डेफिनेटली ओपन पेक्षा कमीच येतो. आता हे मी काय म्हणतोय आपण यासाठी बघूया, आपल्याकडे मागच्या 3 वर्षापासूनचे भारतातल्या सर्व बोर्डांचे टॉप 20% आहेत. जर संविधानिक पद्धतीने ते मोजले, इथे आपण 2023 बघतोय. आंध्र प्रदेश स्टेट बोर्डचं बघा 471, 458, बिहार बोर्ड 443, 317, सीबीएसई बोर्ड जो की आपल्या राज्य पूर्ण देशभरात हा बोर्ड आहे 420, 412,
असे तुम्हाला मेजॉरिटी बोर्ड हे जे हायलाइट केलेले बोर्ड आहेत त्यांचं ओबीसीचा कट ऑफ ओपन पेक्षा कमी आहे. का तर त्यांनी संविधानिक पद्धतीने तो मोजलेला आहे. आपलं राज्यमंडळ ही मेथड वापरत नाहीये. सोबतच आपण 24 आणि 25 बघूया. 24 मध्ये तुम्ही इथे बघू शकता, इथे जेवढे बोर्डची यादी आहे, जेवढी येलो केलेली यादी आहे, काही ठराविक बोर्ड सोडले तर बाकी सगळ्या बोर्डचं प्रमाण ओबीसीचं हे जे येलो केलेले सगळे कट ऑफ आहेत हे ओबीसीचे कट ऑफ आयदर ओपनच्या इक्वल आहेत किंवा ओपन पेक्षा कमी आहेत. योग्य पद्धतीने मोजल्यास ते कट ऑफ कमीच राहते. तुम्ही मेजॉरिटी कट ऑफ बघाल तर हे कट ऑफ कमीच आहेत. ही यादी तुम्हाला आता देखील जोसाच्या वेबसाईटवर मिळते. तेव्हा नेमकं कट ऑफ कसे मोजले पाहिजेत यासाठी राज्यमंडळाने ह्या व्हिडिओचा किंवा कुठल्याही संवैधानिक पद्धतीचा वापर केला तर त्यांना असंच लक्षात येईल की आपण जे कट ऑफ काढतो त्यामध्ये आपली मुलांना काउंट करायची संख्या जी आहे ती चुकते. त्यामुळे आपला कट ऑफ आयदर ओपन पेक्षा जास्त येतोय किंवा ओपनच्या इक्वल येतोय. यामध्ये चूक पूर्णपणे राज्यमंडळाची नसून जेई ऍडमिशन बोर्ड किंवा जोसाची जी कमिटी आहे त्यांनी देखील यांना योग्य निर्देश देणं गरजेचं आहे. तेव्हा हा जो काय अन्याय आहे हा फक्त इनकरेक्ट इन्फॉर्मेशन आणि त्याचं इनकरेक्ट इम्प्लिमेंटेशन वर्ड टू वर्ड फॉर्म्युलाला फॉलो करणं, पण त्याला कॉन्टेक्च्युअली त्याचं कॉन्टेक्स्ट त्याचा फॉर्म्युलाचा काय आहे हा न घेता कॅल्क्युलेट केल्यामुळे ह्या मेथडनी या प्रकारचा कट ऑफ जाहीर करण्यात येतोय आणि यामुळे बऱ्याच ओबीसी आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय. सोबतच तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्ही बघू शकता की हे जे येलो मार्क केलेले कट ऑफ आहेत यामध्ये जनरल आणि एससी आणि एसटी यामध्ये चांगल्या प्रमाणात इथे बघा आयसीएससी बोर्डमध्ये 444 आणि 375 हे एससी आणि ओपन आणि एससी एसटीचे कट ऑफ आहेत. पण आपण जेव्हा आपल्या राज्यमंडळाचं कट ऑफ बघतो तेव्हा तिथे तुम्हाला दिसेल की ओपन आणि एससी मध्ये फक्त 4 मार्काचा गॅप आहे. हा 4 मार्काचा गॅप का तर ह्या चुकीच्या पद्धतीने राज्यमंडळाने हे मार्क मोजले. फक्त फॉर्म्युला लावला, पण ही जी संख्या विद्यार्थ्यांची ओपनचा कट ऑफ काढल्यानंतर विद्यार्थी संख्या कमी करायला पाहिजे ती नाही केली. त्यामुळे तो कट ऑफ तुम्हाला जवळपास ओपनच्या इक्वल दिसतोय. आता एससी एसटीच्या विद्यार्थ्यांना अन्याय होत नाहीये, ते याच्यामध्ये आवाज उठवत नाहीत कारण त्यांचा डिफॉल्ट कट ऑफ 325 असतो आणि आपल्या शासनाने कॅल्क्युलेट केलेला कट ऑफ 355 354 दिलेला आहे, पण ऍक्च्युअल कट ऑफ 325 असतो. त्यामुळे ते काही आवाज उठवत नाहीत. पण ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये हा कट ऑफ या पद्धतीने मोजल्यामुळे अन्याय होतोय. ईडब्ल्यूएस बद्दल बोलायचं झालं तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीची एक्झॅक्ट मुलांची संख्या शासनाला माहित नाहीये. तेव्हा तो कट ऑफ ओपनच्या इक्वल न मोजता तो ओबीसीच्या इक्वल दिला पाहिजे जर तुम्हाला तसा द्यायचा असेल तर. पण ऍक्च्युअली संविधानिक पद्धतीने मोजून ईडब्ल्यूएसची संख्या माहिती करूनच तो कट ऑफ आपण जाहीर केला पाहिजे. ही ऍक्च्युअली कट ऑफ देण्याची करेक्ट मेथड आहे. बहुतांशी बोर्डनी ईडब्ल्यूएसचा कट ऑफ ओपन इतका दिलेला आहे. आता आपला सध्याचा मेन मुद्दा आहे ओबीसीचा कट ऑफ ओपनपेक्षा जास्त येता कामा नये आणि तो योग्य पद्धतीने मोजल्यास तो ओपनच्या खाली येतो. त्याची योग्य पद्धत मोर करेक्ट मेथड इथे मी दिलेली आहे. ही मेथड संविधानिक तत्वांचा वापर करून काढलेली आहे. राज्यमंडळांना विनंती आहे, सर्व शिक्षक विद्यार्थी पालकांना विनंती आहे, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी पालक शिक्षक आणि राज्यमंडळापर्यंत पोहोचावा जेणेकरून त्यांना ही मेथड समजेल आणि लवकरात लवकर त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल. आता बाकी कॅटेगरीसाठी काय करायचं, हीच मेथड तुम्हाला अप्लाय करायची आहे. परंतु आपण एकदा ओपनचा कट ऑफ काढला, जनरल कॅटेगरीचा कट ऑफ काढला, त्यानंतर उरलेल्या 4.8 लाखांमधनं तुम्हाला ओबीसी एससी एसटी विद्यार्थी आयडेंटिफाय करायचे. त्या एससी एसटीच्या 20% जो मुलगा आहे त्याचा कट ऑफ तुम्हाला जाहीर करायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा कॅल्क्युलेट केलेला कट ऑफ कधीच ओपनपेक्षा जास्त जाणार नाही. हीच ऍक्च्युअली मोस्ट करेक्ट आणि संवैधानिक मेथड आहे. तेव्हा माझी विनंती सर्व महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकार असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील किंवा राज्यमंडळ असेल त्यांनी हा व्हिडिओ पाहावा. त्यातनं मी जे काही मुद्दा सांगतो तो समजून घ्यावा. ह्याच्यात तथ्य तुम्ही संविधानिक पद्धतीने किंवा शिक्षण तज्ञ असेल त्यांच्याकडे चर्चा करून याचे तथ्य पडताळावं आणि त्यानंतर आपला कट ऑफ या पद्धतीने जाहीर मोजून आणि मग जाहीर करावा जेणेकरून ओबीसी किंवा कुठल्याच विद्यार्थ्यावरती अन्याय होणार नाही. तर ही झाली राज्यमंडळांनी टॉप 20% कट ऑफ कसा काढायला पाहिजे आणि कसा चुकीचा काढलेला याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.